राजा शिवाजी चित्रपटाची कथा कोणत्या ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे? या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल शासक यांच्यात कोणते महत्त्वाचे संघर्ष दाखवले जातील? चित्रपटात शिवाजी महाराजांचा कोणता पराक्रम मुख्य आकर्षण ठरणार आहे? मुघल शासकांच्या भूमिकेत असलेल्या पात्रांची कथा आणि त्यांचा शिवरायांशी संघर्ष कसा रंगवला आहे? प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख लवकरच राजा शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही रितेश देशमुखच करत आहे। वेड या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर आता रितेश ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहे। हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। 3 बॉलिवूड अभिनेते मुघलांच्या भूमिकेत। या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि फरदीन खान हे 3 मोठे बॉलिवूड अभिनेते मुघल साम्राज्यातील शासकांच्या भूमिकेत दिसणार आहेत। संजय दत्त यापूर्वी KGF 2 आणि शमशेरा यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर तो आता मुघल शासकांच्या भूमिकेत झळकणार आहे। अभिषेक बच्चन आणि फरदीन खान हे दोघेही मुघलांच्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील। रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट। राजा शिवाजी हा चित्रपट शिवाजी महाराजांचे पराक्रम, युद्ध कौशल्य आणि मुघलांशी झालेल्या ऐतिहासिक लढाया यावर आधारित असेल। या चित्रपटात भव्य सेट, उत्कृष्ट VFX आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असणार आहे। हा चित्रपट गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर करण्यात आला होता। वेड नंतर पुन्हा रितेश दिग्दर्शकाच्या भूमिकेत। वेड चित्रपटाद्वारे रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केले होते। हा चित्रपट 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होऊन 75 कोटींची कमाई करत सुपरहिट ठरला। राजा शिवाजी हा त्याचा दुसरा दिग्दर्शित चित्रपट असून त्याला देखील मोठ्या प्रमाणात यश मिळेल अशी अपेक्षा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, मात्र राजा शिवाजी हा चित्रपट शिवरायांचा पराक्रम आणि मुघल साम्राज्याशी झालेल्या संघर्षाची भव्य कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे। प्रेक्षकांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता असून लवकरच त्याचा फर्स्ट लुक आणि ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे।